रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीराम पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। 2 ते 2.5 लाख मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास श्रीराम पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। श्रीराम पाटील कोण हे राज्याला माहीत असावं यासाठी स्वतः श्रीराम पाटील आपल्या सोबत आहेत। श्रीराम पाटील यांची ओळख काय सांगणार? मी श्रीराम दयाराम पाटील, माझं तसं नेटिव्ह गाव जे आहे बोदवड तालुक्यातलं आहे आणि माझी जन्मभूमी कर्मभूमी ही रावेर आहे आणि गेल्या म्हणजे वयाच्या 18 वर्षांपासून काम करत करत इथपर्यंत आलेलो आहे। खरं मी जे काय सुपर पॉवर शक्ती त्याला खूप धन्यवाद देईल की मला हे एवढं घडवलं। माहिती सुद्धा एक समोर येते, काही दिवसापूर्वी आपण भाजपत प्रवेश केला आणि आता डायरेक्ट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळते। बरोबर नाही असं कसं होतं हे सगळं? खरं म्हणजे मतदारसंघ फिरलो, लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी मी जाणवल्यात आणि जाणवल्यानंतर खरं तसं पाहिलं त्याच्या आधी बी मला ज्यावेळेस माझं नाव डिक्लेअर त्यावेळेस जे पब्लिकने जल्लोष केला होता ते प्रेम मला जाणवलं की अरे माझ्यावरती असलेला विश्वास ही माझी खोटी प्रॉपर्टी आहे आणि त्या उद्देशाने मी ह्या सेवा करण्याचा माझा प्रयत्न आणि असंही मी समाजसेवा करतो असं तुम्हाला कल्पना असेल। बऱ्याच वेळा जे काही आपत्ती आहे त्यावेळेस मी हमेशा त्याच्यात हिरिरीनं हजर राहतो कोणत्याही गोष्टीत। मतदारसंघांचा विचार केला, जळगाव जिल्हा रावेर आणि जळगाव नेहमी भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आताही मोठं आव्हान आहे। गिरीश महाजन तर म्हणतात आमच्या दोघी जागा 5 लाखांच्या वर मतांनी निवडून येणार, हे आव्हान कसं घेणार? नाही, आमचे ते मोठे भाऊ आहेत, त्यांचं आव्हान आम्ही असं स्वीकारणार वगैरे तसं नाही, पण आम्ही नक्की ही लढाई चांगल्या प्रकारे लढू आणि नक्कीच मी जरी नौखा असला तरी आमची जनता, आपली जनता नौखी नाही आहे। जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे विकास काय असतो, विकासाचं डेफिनेशन काय। जनतेने का निवडून द्यावं असं वाटतंय तुम्हाला? कोणते मुद्दे आहेत तुमच्यासमोर की तुम्हाला निवडून द्यावे? जनतेने मला अगदी काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपड्यापर्यंत येता बघितलेलं आहे की ह्या माणसाचं विजन काय, विचार काय आणि मला कुणाला विरोध करायचाच नाही। आता मला माझ्यासाठी जगायचं नाही आहे, मला जनतेसाठी जगायचं आहे। माझा उद्देश एकच आहे। ती मतांनी निवडून द्यायला असं वाटतंय? नक्कीच आम्ही 2 ते 2.5 लाख मतांनी 100% निवडून देऊ। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।